मी माझ्या समाजावर पाहिले प्रेम करतो. ते 1.5 वर्षाचं जर 2-2 वर्षाचं लेकरावर अन्याय होणार असला ना, इथल्या एका आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. खाली बस. मला ते लेकरं बघून तर मला आता कर्माला तयार नाही. गेला मारू द्या, त्या ताईचा पाय मोडला. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून यांचा उद्देश वाईट कृत्य करण्याचा तिच्याविषयी होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर नाही तर मला 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार होतं. मी भोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू. शांततेत राहणं. कुणाच्या आईच्या नावं दिले असते ना सगळ्यांनी, फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तर वकील साहेब थांबतील. ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर ते वाढावं लागणार. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतं. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्रीच 11 जण अटक केलेत हे आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका. राहिलेलं एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप. त्या छोट्या मुलीला लागलंय, हिचा पाय मोडलाय. कलम 307 दाखल झाल्यात का? चर्चा सुरू आहे रे. गप्प बसतो मी इकडे. चर्चा व्हाय ना. ए अरे चर्चा सुरू आहे ना. पोलीस बांधव असं का पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा. राहू दे उभा. कलम कोणचे लागले पुढे? एफ आय. बाकी शांत बसा तुम्ही. फक्त बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 307 वाढवा. 307 वाढवा. त्या मुलीची जे छोट्या तिचं ते 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं. ते अपहरणाचे पण करा. ह्या 2 म्हणजे नको. आम्हाला तुम्हाला सहकार्य करायचंय आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेकीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही. कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही. खरं आहे बरो? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय. पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर राज्याला आव्हान करीन. म्हणजे दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न सर त्या कलमा घ्यावं लागते. त्या कलमा घेतल्या नसतात तर ते घ्यावं लागतील. आणि मला एक फरक मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं. थांब रे. मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही. त्यांच्या समोर कसं काय आणलं? त्यांचा निलंबितचा ऑर्डर करा. त्यांचा किंवा अधिकारी SP साहेबांना आहे. SP त्यांच्या चौकशीचे आदेश दिले. त्यांच्या चौकशीचे आदेश दिलेत SP साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघं तिघे इथं कोण होते त्यांच्या समोर जर हल्ला होणार असला तुम्ही हे बघा. तुम्ही स्टेटमेंट द्या. पुन्हा स्टेटमेंट शांततेत द्या. रात्री त्या घाबरलेल्या होत्या. स्टेटमेंट त्यांच्याकडून हुकला असेल. तुम्ही स्टेटमेंट घ्या. पुरे नावं घ्या. 307 त्याच्या अधिकारात अपहरण केलं त्या मुलीचं.